धाकटे बापले मिळाल भक्कन पड्या गोविंदराव मुंडेंच्या मनामध्ये माझ्याबद्दल सहानुभूती असायची. ते आम्हाला कळवायचे की काय काय चालू सामना करावा लागतो. त्याला प्रहाराशिवाय दुसरा पर्याय काय. गोपीनाथरावजी मुंडे हे आपल्या शेजारचे आहेत. नेहमीच लातूरकरांना ते सहकार्य करत आलेले आहेत आणि त्याला पण आपलं सहकार्य सकाळी मला फोन यायचा की आज माझं जरा भाषण सभागृहात आहे. अंडरस्टँडिंग परफेक्ट. आणि राजकारण म्हणजे कटुता नाही, राजकारण म्हणजे असूया नाही, राजकारण म्हणजे द्वेष नाही. राजकारण हा वैचारिक लढा आहे. गरिबाईच्या पर्यंत पोचण्याचा आपला मार्ग आहे. मला हा मार्ग पसंत असेल, थोडा दुसरा मार्ग पसंत असेल. आम्हाला एक नवीन महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेस एक वेगळं राजकारण पुढे आणावं लागेल. हा माझ्यासाठी खरोखर आनंदाचा क्षण आहे. मी चंद्रकांत दरेकुंटे यांना मनापासून धन्यवाद देईन. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आमचे मित्र गोपीनाथरावजी मुंडे, नारायणरावजी राणे यांना एकत्रित एका व्यासपीठावर, हे केवळ लोकमन नाही तर हे एक मन आहे, असा संदेश या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांना दिला. आणि लातूरकरांना एक वैचारिक सोनं लुटण्याची दुसऱ्यांदा संधी आपण दिली. गोपीनाथरावजी मुंडे हे आपल्या शेजारचे आहेत. नेहमीच लातूरकरांना ते सहकार्य करत आलेले आहेत. आणि त्याला पण आपलं सहकार्य नेहमी मिळत गेलं. म्हणून त्यांनी सांगितलं की मी 5 वेळा तुझी आमची आठवण ठेवता हे काही कमी नाही. अतिशय मोकळ्या मनाचा. आणि मग मगाशी मला वाटतं की नारायणरावांचा सल्ला तुम्ही आता ऐका. त्यांनी सांगितलं की आमच्या 2 तोफा आम्ही तुमच्यावर लागत होतो, तुम्ही 1 तोफ पळवली, दुसरी तोफ तर माझ्यासोबतच असते. पळवण्याचा काही विषय नाही आहे. परंतु तुम्हाला नारायणरावांनी दिलेला मनापासूनचा सल्ला आज जरी तुम्हाला अडचणीचा वाटत असेल तरी भविष्यामध्ये तो फार उपयोगाचा आहे. एवढा एक मित्र म्हणून मी या निमित्तानं तुम्हाला सांगू इच्छितो. लोकमन हे एका मोठ्या संघर्षातनं, मोठ्या अडचणीतनं या लातूर शहरामध्ये त्याने आपला आगळा वेगळा ठसा जन्मांतावर उमटवलेला. ज्या अपेक्षा नारायणरावजी तुम्ही भाषणामध्ये व्यक्त केल्या की पत्रकारिता कशी असावी, त्या दिशेनं चालण्याचा एक छोटासा प्रयत्न लोकमननी आपल्या आयुष्यभरामध्ये केलेला. परवा त्यांच्या वृत्तपत्राच्या कार्यक्रमाच्यासाठी प्रहारचा दुसरा जेव्हा वर्धापन दिन झाला तेव्हा त्या कार्यक्रमाला मी हजर होतो. आणि त्याला मी सांगितले की प्रहार ज्या दिवसापासून निघाला त्या दिवसापासून मी त्याचा वाचक आहे, जसं मी त्याला मागायचं सांगितलं त्यावेळी त्यांच्या कार्यक्रमामध्ये. खरं म्हणजे अनेकांना असा प्रश्न पडतो, ते म्हणाले की आम्ही राजकारणात आहोत, आम्हाला काही वेळा पेपर काढावं लागतो. आणि ती गोष्ट खरी आहे. ज्याला दररोज सामना करावा लागतो त्याला प्रहाराशिवाय दुसरा पर्याय काय. अरे पण नावाप्रमाणे बऱ्याचदा वृत्तपत्र आपण नाव एक देतो आणि वेगळंच वागतो, असं नाही नारायणरावांच्या बाबतीमध्ये. रोखोक जे मनामध्ये आहे, जे पोटामध्ये आहे तेच ओठामध्ये, आणि जे वाटतं ते स्पष्टपणाने लोकांच्या समोर मांडणं हा त्यांचा स्वभावाचा वैशिष्ट्य आहे. कारण मी मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षाचे नेते होते. गोपीनाथराव मुंडे भारतीय जनता पार्टीच्या गटाचे नेते होते. त्यामुळे या 2 जबरदस्त तोफा माझ्या समोर असताना
त्याचा सामना मला कसा करावा लागला आहे त्याची मला पूर्णपणाची जाणीव आहे. विरोधी पक्ष नेते म्हणून ताराराव राणेंनी केलेली विशेषतः अर्थसंकल्पावरची भाषण अनेकांना आश्चर्य वाटेल की फार विद्यापीठाच्या पदव्याच्या आणि किंवा अर्थशास्त्राच्या भानगडीत न पडता एक विरोधी पक्षाचा नेता अभ्यासपूर्ण नेमकं काय बोललं पाहिजे, कसं अंकुश ठेवलं पाहिजे सरकारवर, या संदर्भामधली माहिती घेऊन जी भाषणं त्यांनी सभागृहामध्ये केलेली आहेत, खरं म्हणजे त्याचं जेवढं आपल्याला कौतुक करता येईल तेवढं केलं पाहिजे. जबरदस्त सभागृहामध्ये. आणि माझ्या पहिल्या वेळा जेव्हा मुख्यमंत्री झालो त्याच्या वेळा काय काय अडचणी निर्माण झाल्या, सरकार राहतं का जातं अशी अवस्था अनेक वेळा निर्माण करण्याचं काम, कारण गोपीनाथराव मुंडेंच्या मनामध्ये माझ्याबद्दल सहानुभूती असायची. ते आम्हाला कळवायचे की काय काय चाललंय. एक मित्र होते पक्ष म्हणून ते आमच्या विरोधात असायचे, परंतु वाटायचे की आपल्या शेतात आहे, मराठवाड्यावर सचिव मिळाले, आपल्या मुख्यमंत्री राहिले तर बरं एका दुसरं परळीचं काम होईल म्हणजे त्यामुळे आम्हाला सुद्धा आमची गणितं वेळोवेळी बदलावी लागली. तुमचं आता मी कधी बाहेर कधी बोललो नाही, पण काही काही वेळा आता मोकळपणाने बोललं पाहिजे का नाही, काही राजकारणात आपण मनात काही ठेवणं बरोबर नाहीये. म्हणून त्या त्या वेळी जे तुम्ही आम्हाला मदत केली त्याबद्दल तेव्हा तरी आभार तुमचे मानले पाहिजे. अरे बरोबर विधानसभेमधला माझा त्या काळातला अनुभव गोपीनाथरावजी मुंडे यांची भाषणं, कारण त्यांच्यावर अनेक लोक म्हणायचे की तुम्ही सगळ्यावर टीका इतक्या जोरात घरी टीका करता, मुख्यमंत्र्यावर तुम्ही का बोलत नाही. त्याला कधी कधी वाटायचे की तेव्हा तरी बोललो पाहिजे, म्हणून त्यांचा सकाळी मला फोन यायचा. की आज माझं जरा भाषण सभागृहात आहे आणि मला जरा तुमच्यावर सुद्धा काही बोलावं लागेल. मला आवश्यक होतं, कारण अंडरस्टँडिंग परफेक्ट. आणि मग जोरदार ते आमच्यावर पण टीका टिप्पणी करायचे. मी मात्र हसत हसत त्याला उत्तर देतो, कारण मला माहित होतं की काही वेळा काही रोल राजकारणामध्ये करावे लागतात आणि ते पद्धतशीरपणाने करावे लागतात. आणि मला आनंद वाटतो की आज आमच्या भागातला पहिल्यांदा निवडून गेलेला खासदार आज लोकसभेमध्ये उपनेता होतो, हा मोठा सन्मान आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा उत्तम परफॉर्मन्स. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की महाराष्ट्रातला माणूस दिल्लीत पोहोचला तर भाषेची अडचण असते आणि त्यामुळे तिथे इतका मोठा प्रभाव पाडणं बऱ्याचदा शक्य नसतं. परंतु 1 वर्षाच्या आत दिल्लीतली हिंदी आत्मसात केली. पाशा पटेल तुमची हिंदी नाही, भागते भागते गयान भक्कन पड्या. असली हिंदी नाही. दिल्ली, उत्तर भाग, मध्य प्रदेश, राजस्थान या प्रांतातले लोक या पद्धतीची हिंदी बोलतात. अशा पद्धतीची हिंदी आत्मसात करून आणि अतिशय प्रभावीपणाने सरकारच्या धोरणावर प्रहार करण्याचं काम आज लोकसभेमध्ये ते करत आहेत. आणि कमी वेळामध्ये त्यांनी आपली जागा लोकसभेमध्ये आता त्यांनी पक्की करून ठेवली. त्यामुळे आता परत येण्याचा प्रसंग नाही. तर आपल्याला सर राष्ट्रीय पातळीवर लोक पाहिजेत आणि काही काही लोकांना एका विशिष्ट भूमिकेमध्येच आनंद असतो आणि त्याचा प्रभाव अधिक असतो.
म्हणून विरोधी पक्ष म्हणून तुम्ही केलेली भाषणं, तुमचा परफॉर्मन्स हा आमच्या कायम लक्षात राहण्यासारखा आहे. आणि हीच भूमिका तुम्ही लोकसभेमध्ये अशीच उत्तम पद्धतीने पार पाडावी. काहीतरी तुमची आता महाराष्ट्रात थोडी अडचण आहे. नागपूरचे काय आहे ते शेतात कधी काय होतं, नागपूरवर सगळं आपलं अवलंबून आहे. त्यामुळं सध्याचा काळ तुम्हाला अडचणीचा आहे, म्हणूनच हा सल्ला नारायणरावांनी तुम्हाला दिलेला आहे. पण मला असं वाटतं की शेवटी माणसं कोण्या विचाराला बांधलेली आहेत, तो विचार पक्का मनामध्ये ठेवून काम करणं. शेवटी राजकारणामध्ये सर्वांनाच समान संधी उपलब्ध असते, लोकांचे प्रेम आशीर्वाद करायला मिळत असतो आणि त्या लोकांच्या विचाराची प्रामाणिक राहून वेगवेगळ्या पद्धतीचं काम करावं लागतं. आणि ते काम प्रत्येक जण आपल्या भूमिका व्यवस्थितपणे निभावत आहे याचा मला खरोखर मनापासून सांगत आहे. आणि म्हणून राजकारण म्हणजे कटुता नव्हे, राजकारण म्हणजे असूया नव्हे, राजकारण म्हणजे द्वेष नव्हे. राजकारण हा वैचारिक लढा आहे. गरिबांच्या पर्यंत पोहोचण्याचा आपापला मार्ग आहे. मला हा मार्ग पसंत असेल, कोणाला दुसरा मार्ग पसंत असेल. माणसं त्याच्या मार्गाने जातात, परंतु उद्दिष्ट मात्र एकच असतं, सामान्य माणसाचं भलं व्हावं. उद्दिष्टामध्ये फरक नाहीये, मार्ग वेगळा असेल त्या मार्गाने लोक जात असतात, नेते जात असतात. परंतु राजकारण म्हणजे काय वैयक्तिक शत्रुत्व नाही. ज्याच्या वेळा भूमिका घ्यायची असते त्याच्या वेळा कडाडून ती भूमिका घेणं आणि त्या विचाराला विरोध करणं हे काम करतच राहिलं पाहिजे. परंतु काही मर्यादा, ज्या लक्ष्मण रेषा म्हणतो आपण, ती लक्ष्मण रेषा ही प्रत्येकाने, मग तुम्ही असेल, नानाराव राणे असतील किंवा गोपीनाथराव मुंडे असतील, आम्ही आमच्या लक्ष्मण रेषा ठरवलेल्या आहेत आणि त्या लक्ष्मण रेषेच्या बाहेर आम्ही कधी जात नाही. त्याचा अर्थ आम्ही एकमेकाला कायमच शत्रुत्वाच्या भावनेनं किंवा एकमेकाच्या वैयक्तिक उणीधुणी काढण्यावरच आमचा भर राहील असं नव्हे. निखळ मैत्री ही काही राजकारणात असते की नाही. आणि म्हणून निखळ मैत्रीमधूनच आम्हाला एक नवीन महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेस एक वेगळं राजकारण पुढे आणावं लागेल की त्याच्यामध्ये एकमेकाच्या बद्दल प्रेम असेल, आदर असेल, सन्मान असेल, परंतु एकमेकाचे विचार मात्र राजकीय पक्ष म्हणून ते भिन्न असतील. त्या मर्यादा सांभाळण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथरावजी मुंडे तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने केलेलं आहे. हे जर मी जाहीरपणानं लातूरकरांना जर सांगितलं, त्याला माहितीच आहे, परंतु पुन्हा एकदा जर 3 लोकांना मी सांगितलं तर ते चुकीचं ठरणार नाही आहे. आणि म्हणून खरं म्हणजे हा एक अतिशय सुंदर योग आमच्या धुरकुलटेजींनी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणला. आणि त्याने मुद्दाम या ठिकाणी मुंडे साहेब तुम्हाला एवढ्यासाठीच बोलवलं की तुमचा जावाई कसा आता मजबूतीने उभा आहे, तुमच्याकडनं काही अपेक्षा करण्यासाठी नाही, पण किमान सासऱ्याला कळलं पाहिजे की आपला जावाई चांगल्या घरात तर गेलेलाच आहे, परंतु बिघडला नाही, योग्य मार्गावर आहे, योग्य दिशेने तो पुढे चाललेला आहे हे तुम्हाला समजावं एवढ्यासाठी. आणि आणखी कुणी काही गावामध्ये काही मुली असतील तर लातूर करायच्यासाठी तुमचे जावाई सुरक्षित असतात हा संदेश या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी दिलेला आहे. वृत्तपत्राच्या बाबतीमध्ये नारायणराव राणेंनी जे बोललं ते खरं म्हणजे हल्लीच्या काळामध्ये मोठं कठीणच काम आहे. मगाशी मी त्यांच्या सभेत बोललो आणि ते अनेकदा मी लोकांच्या समोर सांगितलेलं आहे की पूर्वीच्या काळामध्ये वृत्तपत्रामध्ये नाव आपले छापून येणं, फोटो छापून येणं म्हणजे थोडा आनंद वाटायचा. ते पेपर आम्ही कधी खाली ठेवतच नव्हतो. आणि काळ बदललाय. आम्ही राजकारणाच्या लोकांना तर पेपरमध्ये काही दिवशी नाव नाही आलं तर आपण सुटलो अशी भावना आता वाढीस लागलेली आहे. इतकं परिवर्तन आता या वृत्तपत्राच्या क्षेत्रामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून आणि स्पर्धा आहे, जीवघेणी स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये एक टिकलं पाहिजे आणि त्या स्पर्धेमध्ये एवढंच आम्हाला विनंती करायची की किमान त्या स्पर्धेमध्ये आम्ही टिकलो पाहिजे, तेवढं तरी किमान तारतम्य काही प्रमाणामध्ये बाळगण्याची आवश्यकता आहे. तर तुमच्या स्पर्धेमध्ये आम्ही स्पर्धेतलं बाद होणार नाही याची तर किमान काळजी या क्षेत्राने घेण्याची आवश्यकता आहे. असं जर मी म्हटलं तर ते अन्यायाचं होणार नाही आहे. आणि म्हणून या सगळ्याच बाबतीतला जेव्हा मी एकत्रितपणाने विचार करतो
तेव्हा त्याच्यात एक चांगलं निर्माण व्हावं. लातूर हे प्रगती पथावर असणारं आमचं हे शहर आहे. एकेका वेगवेगळ्या दिशेनं या शहराची प्रगती झपाट्याने होते. आज लातूर हे पूर्वीच्या काळामध्ये नकाशावर शोधावं लागायचं. आज ठळकपणाने देशाच्या नकाशावर लातूर आपल्याला लोकांच्या समोर आणता आलं. त्याच्यामध्ये पत्रकारितेचा सुद्धा फार मोठा वाटा आहे. तुम्ही सर्वांनी या दिशेनं लातूरला मोठं करण्याच्यासाठी अनेक वेळा लातूरचे प्रश्न असतील, लातूरच्या समस्या असतील, त्या मांडण्याचा तुम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यातनं ही लातूर एका वेगळ्या पद्धतीने मग शिक्षणाच्या क्षेत्रात असेल, सहकाराच्या क्षेत्रामध्ये असेल, उद्योगाच्या क्षेत्रामध्ये असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये एक एक पाऊल टाकत लातूर पुढे निघालेला आहे. आणि म्हणून तो एक आनंद या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे मिळून एकत्रितपणे साजरा करत आहोत. आणि म्हणून आज मला खरोखर अतिशय मनापासून आनंद आहे की 25 वर्ष तुम्ही पूर्ण केले. एक मोठा टप्पा आयुष्याचा तुम्ही गाठलेला आहे. आता तुम्ही 25 वर्षाचे झालेले आहात, पण तारुण्यात तुम्ही पदार्पण केलेलं आहे. 25 वर्ष आयुष्यातले हे फार महत्वाचे असतात. हा मोठा टप्पा आहे. आता इथून पुढे आपल्याला अशाच पद्धतीने पुढची वाटचाल करायची आहे आणि ती वाटचाल आपली योग्य दिशेने व्हावी यासाठी गोपीनाथराव मुंडे आपले महत्वाचे कार्यक्रम उशीर होतो तरी टाळून केवळ तुमच्यावरचं प्रेम, या पत्रकारितेवरचं त्यांचं प्रेम म्हणून ते आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नारायणराव राणे हे आपले सगळे कामं सोडून आज आपल्या इथं लातूरमध्ये आलेले आहेत. आम्हाला सर्वांना आनंद आहे, कारण आपण सगळे आलात. मी तर होस्ट आहे, मी काय पाहुणा नाही आहे, मी होस्ट आहे, यजमान आहे. आणि म्हणून पाहुण्यांचं स्वागत करणं हे माझं काम आहे. तुम्ही सगळे एवढे मोठे आमदार, एवढी मोठी गर्दी की ते घरकुंड्याला माहिती आहे की जरी सगळी गर्दी जमवण्याची किमया गोपीनाथरावजी तुमच्यामध्ये आणि नारायणराव राणे हे त्यांना माहिती आहे. आणि म्हणून लोक मोठ्या उत्साहाला आले. सगळा कार्यक्रम सभागृहाच्या बाहेर ठेवायची इच्छा होती आमची. तर तुमची फटकेबाजी आणि तुमची सटकार चौकार या 4 भिंतीमध्ये कसं काय लावू शकतात? हे तर अगदी बाहेर दूरपर्यंत जाण्याची ताकद ती तुमच्यामध्ये आहे. परंतु आजचे तुमचे सगळे चौकार सटकार हे प्रेमाचे होते, ते आपुलकीचे होते. आणि म्हणून आम्ही कुणीही झेल मिळत असताना सुद्धा आम्ही ती झेल सोडून दिली. झेल आम्ही घेतली असते तर मग मला आऊट व्हावं लागला. कारण तुम्ही सांगितले की मी आऊट झालेले नाहीये. मी फक्त रिटायर झालोय, परंतु टायर झालो नाही. म्हणून तुम्ही प्रेमानं आम्हा सर्वांना पुढे बोलण्याची संधी आपण प्राप्त करून दिली. मी मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद देईन घरेकुंटेजींना की आपण ज्या कार्यक्रम आता याच्या पुढे कुठल्याही वृत्तपत्राला जर एखादा कार्यक्रम करायचा असेल तर मोठी अडचण निर्माण केली तुम्ही. आता लोक म्हणतील की आता ह्याच्या वरच गेलं पाहिजे, ह्याच्यावर काही महाराष्ट्रात काही. त्यामुळं आता पुढे अडचणच केली आहे तुम्ही. आता पुढच्या भविष्यामध्ये ज्याचे 25 पूर्ण होतील, आता त्यांच्यासोबत प्रश्न आहे की आता कुणाला बोलवायचं. असा एक तुम्ही बेंचमार्क महोत्सवी कार्यक्रमाचा एक बेंचमार्क या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही निर्माण केलेला आहे. आणि म्हणून मनापासून मी आपल्याला शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आपण सर्वांनी आज पाशा पटेलची वेळ कमी असल्यामुळं त्यांचं भाषण आपण सगळे मुकलेले आहोत, याची मला पूर्ण कल्पना आहे. परंतु मी एवढंच करत जाता विनंती करेन की ज्या वेळा गोपीनाथरावजी मुंडे तुमच्या सहवासात येतील कृपया त्यांच्याशी मराठीतच बोलावं, कारण त्यांच्या हिंदीवर परिणाम होणार नाही त्याची काळजी घ्यावी. आता कुठं आम्ही त्या हिंदीमध्ये जमलोय तिथं आणि मध्ये जर तुमचं जर आलं तर आमची अडचण होईल. आणि तेवढं तथ्य तुम्ही पाहावं, एवढी एक प्रेमाची विनंती मी तुम्हाला करतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.